मी स्नेहा मिरगणे आपलं या अचानक भयानक ब्लॉग मध्ये सहर्ष स्वागत करत आहे. तर आमची वृंदा पण स्वागत करत आहे. तर आज आम्ही चाललेलो आहोत गावाकडे घरी आणि ते पण बाय कार चाललेलो आहोत. आमचे सरकार गाडी चालवत आहेत आणि आम्ही असं ठरवलं की आपण बाय कार जाऊयात आणि व्हाया उज्जैन जाऊयात. तर आता आम्ही चाललेलो आहोत उज्जैनला. तर आमचा पहिला मुक्काम आहे उज्जैन आणि त्याच्यानंतर पुढे अजून एक मुक्काम आहे आणि मग आम्हाला घरी जायचंय. तब्बल 3 दिवसांचा आम्ही प्रवास करणार आहोत. तर चला आता उज्जैनला जवळपास 5-6 तास लागतील. तर चलो जायचंय. मागच्या वेळेस ज्यावेळेस उज्जैनला गेलतो येताना त्यावेळेस राधाला ताप होता, त्याच्यामुळे आम्ही दर्शन घेतलं नाही. आम्ही दारात पायरीचं दर्शन घेऊनच आम्ही रिटर्न आलो. म्हटलं ठीक आहे नेक्स्ट टाइम येऊयात. तर आता नेक्स्ट टाइम तो आलेला आहे. तर चलो राधा झोपी नाही करायचं झालं. झोपी करायचं आम्हाला. आपल्या एकच पक्षात बस झालं गैया बघायचं बस झालं. आम्ही यावेळेस पण माग झोपायची अरेंजमेंट केली आहे. तर एकंदरीत असा आमचा निवांत प्रवास सुरू झाला, छान पैकी झोपून आणि एन्जॉय करून. राधा कोण आहे हे? कोण आहे बेबी? उचकी लागली बाबा. उचकी लागली म्हणलं तिला. मस्तपैकी खात खात पुस्तकं पाहत खेळून दमून शेवटी माझं बाळ हे असं झोपी गेलं. आणि यावेळेस सुरू होतो मग नवरा बायकोचा स्पेशल मी टाइम. तर आम्ही खूप गप्पा मारल्या प्रवासात आणि अशा प्रकारे आम्ही उज्जैन मध्ये पोहोचत आलो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चला दर्शनाला. मला नेहमी असं वाटतं की देवाच्या मनात असल्याशिवाय आपल्याला देवाचं दर्शन होऊच शकत नाही, आपण त्या ठिकाणी येऊच शकत नाही. तर यावेळीही असंच काहीसं झालं. इतकं सुंदर दर्शन झालं आमचं. अक्षरशः माझे त्या ठिकाणी डोळे भरून आले होते. आणि मागच्या वेळी तसं दर्शन झालं नव्हतं, पण यावेळेस उज्जैनचं दर्शन महाकालला मी डोळे भरून पाहिलं आणि देवाजवळ फक्त इतकंच मागितलं की देवा आमच्या बाळाला चांगलं ठेव. इतकंच आम्ही दरवेळेसच मागतो. आणि काय हवं असतं देवाकडून अजून? देवानं तर सगळंच दिलंय, देवाला तर सगळंच दिसतंय आणि जे काही दिलंय देवानं त्यासाठी आपण नेहमी थँकफुल असावं लागतं. दर्शनानंतर आम्ही मंदिराच्या एक्झिट गेटमधून बाहेर पडायला लागलो आणि हे समाधानी चेहरे, मनात समाधान होतं एक प्रकारचं, डोळे भरून आलते आणि असे भरपूर अनुभव आले आम्हाला इतके छान इथे आल्यानंतर. कोणी बाबा झोपी लागली बाबा इथे पण. चला जाऊयात आता. झाले आता दर्शन. खूप सुंदर दर्शन झालं. खूप. चला बाबा आमच्या राधाचं खूप छान दर्शन झालं. मागच्या वेळेस ज्यावेळेस आलतो त्यावेळेस म्हणजे वाटलंच नव्हतं दर्शन होईल. खूप गर्दी होती. आज नशिबानं गर्दी पण नाहीये आणि ते म्हणजे आतमध्ये जाऊन खूप वेळ उभा राहता आलं. ह्याचं भारी वाटलं खूप. म्हणजे मी खूप इमोशनल झालते. खरंच यार, खरंच एक वेगळीच एनर्जी असते, पॉझिटिव्ह एनर्जी. चला आता जायचंय. आम्ही पहाटे उठणार होतो 4-5 वाजता, पण आम्ही असे गाढ झोपलो ना रात्री येऊन. अजून खूप लांब जायचंय आता. राधा मी काल म्हणत होते माझ्या नवऱ्याला की आपण लेट उठू, निवांत उठू. तर माझा नवरा म्हणे नाही पहाटेच्या 5ला निघायचंय. आणि हे बघा मी सकाळपासून उठवते. आम्ही 7ला उठलोत आणि आलोत. आता आपल्याला संभाजीनगरला जायचंय. तिथे एक मुक्काम आहे आणि मग परवा दिवशी घरी जायचं आहे. तर चलो.
दर्शनानंतर आमचा दुसऱ्या दिवशीचा प्रवास चालू झाला. हे माझं बाळ असं मस्त झोपलंय. आमची सरकार गाडी चालवत आहेत आणि खात खात आम्ही मस्त गप्पा मारत मारत आमचा प्रवास चालू ठेवला आहे. मस्त गाणी छान वाजत आहेत आणि आम्ही असे चाललेलो आहोत. नीट हा इकडे बघा हो. वहिनी युट्यूबला टाकते बघा. नका नका नका. तर ही माझी गोडगोड वहिनी आणि हे भावाचं घर आहे. इथे आम्ही दरवेळेसच थांबतो. आता आम्ही घरी चाललेलो आहोत एक रात्र इथे राहून. तर इथे राहून खूप भारी वाटतं मला. म्हणजे भाऊ वहिनी त्याचा गोड गोड मुलगा खूप छान फॅमिली आहे. दरवेळेसच आम्ही इथं थांबतो. तर ही माझी जवळची मैत्रीण पूनम कवडे. तर जाता जाता वाशी लागलं, म्हटलं चला तिला भेटून जाऊया. तर तिच्या बाळाला मी पण भेटले नव्हते आणि माझ्या बाळाला ती पण भेटली नव्हती. तर या अनुषंगाने आमचं रियुनियन पण झालं, ते पण 8 वर्षानंतर. तर हे खूप भारी मोमेंट होता. खूप मस्त वाटलं. राधाला चिल्ले तो का तिला ऍपल खाता आणलं बरं का. त्याच्या हातचा ऍपल अजून तोंडात जायचा आहे. त्याला भीती वाटायली. हा बबे बास कर की. जर तुला रेनो ए आदू खाली बस खाली बसा खाली बसा. राधा पिल का आंबट साखर आहे ना त्यात. नो नाही शुगर. का प्यायचं? साखर नाही थोडस नाही ग नको. बस खाली बसून बबी नको. काही नाही पण कप फोडेल बघा. हा ती न घरातले सगळे कप फोडले. घरात एक कप ठेवलेला नाही. चल बाय कर. बाय कर. बाय कर. चल बाय. तू किती छान बाय. तुझ्या मम्माला नाही घेऊन जाणार बाय आम्ही. करतो तू आणि ताज असा अगणित खूप छान खेळतो तो. आता इथं माझी direct गरज बी नाही. सेम तुझ्यासारखं दिसतंय अगं. हा ना सेम. हा Same. सरळ असं हनुमान मंदिरला गेलते. हनुमान मंदिर ये पासून बघा. सरळ गेलते. कुछ दिन तेव्हापासून तळा झाला म्हणून. किती छान वाटते ना ती झाडी वगैरे. चलो आता आमचं घर जवळ आलेलं आहे आणि आम्ही म्हणजे मी माझ्या मैत्रिणीला जवळपास 6 वर्षांनी भेटले आहे. म्हणजे तिचं म्हणजे लॉकडाऊनच्या वेळेस भेटलेलो, ते आज भेटलो. माझी खूप जवळची मैत्रीण. तर आता आम्ही घरी चाललेलो आहोत. घर थोडंच दूर राहिले. तर असा होता आमचा प्रवास. छान झाला. असं वाटतच नाहीये मागं एवढं सगळं बेड वगैरे आम्ही करून आलोत. मी तर पूर्ण झोपून आले. फक्त माझ्या बिचाऱ्या नवऱ्याला वाटत असेल ड्रायव्हिंग करून करून पाय दुखत असतील. पण मला असं वाटलंच नाही की मी एवढा मोठा प्रवास करून आले, कारण मी कंटिन्यू झोपून होते. मी आणि राधा झोपूनच होतो. तर खूप छान वाटलं. उज्जैन मध्ये असो किंवा माझ्या भावाच्या घरी असो किंवा माझ्या मैत्रिणीला भेटून असो. तर चला, तर मग आता ब्लॉगची सांगता करतो. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत हसत राहा, समाधानी राहा, मजेत राहा, आनंदी राहा. बाय बाय.